खानापूर तालुका भाजप अध्यक्ष दाजीभाऊ पवार यांनी आपल्या मुलाखतीत तालुक्यात भाजपला चांगले अनुकूल असल्याचे सांगितले व विरोधकांचा खरपूस समाचार घेतला। आज आपल्यासोबत खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष अगस्तीनगरचे लोकनियुक्त सरपंच ज्यांनी संघर्षातून नेतृत्व कर्तृत्व व दातृत्व घडवलं ते खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष दाजीभाऊ पवार हे आपल्या सोबत आहेत। भाऊ, आज खानापूर घाटमाता म्हटलं की माझे आमदार संपतराव माने नाना काँग्रेस पक्षाचा हा बालेकिल्ला, पण आज ह्या बालेकिल्ल्यामध्ये आज तुम्ही भाजपचं कमळ फुलायला लागले, ही काय आपली भूमिका याबद्दल? नमस्ते। तुम्ही जो प्रश्न विचारला आबा तो अगदी रास्त आहे। कसा आहे, हा पूर्वी तसा काँग्रेसचा बालेकिल्लाच होता, परंतु अलीकडल्या काळात भाजपच्या नेते सर्व किंवा विशेषतः जर म्हणलं तर आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांनी हा खानापूर तालुक्यात काम करत असताना भरघोस असा सर्व गावांना निधी दिलेला आहे आणि सर्वसामान्यापर्यंत आम्ही माझ्या खांद्यावर धुरा पोचल्यानंतर पक्षाची आम्ही हा पक्ष तळागाळापर्यंत रुजवायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचीच ही आज प्रचिती समोर दिसून येत आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लाडक्या बहिणीला जे काही महिना 1500 रुपये देऊ केलेले आहेत किंवा भाजप सरकारने अशा विविध योजना शेतकऱ्यासाठी अन्य लोकांच्यासाठी योजना राबवल्यात, त्या योजनेचा ह्या निवडणुकीमध्ये काय परिणाम होणार का? ह्या ज्या भाजपनं लाडकी बहीण योजना असेल किंवा 65 वर्षावरील लोकांना तिकिटीची माफी असेल किंवा गोरगरिबांना मदत करायसाठी वृद्धापकाळाची योजना असेल, ह्या ज्या शासनाने योजना चालू केलीत आणि विशेषतः जर सांगायचं झालं तर MSEBीतून आज अखेर हे शासन सत्तेवर आल्यानंतर कुणाची लाईट कट झालेली नाही। म्हणजे लाईट जवळजवळ आम्ही मोफत दिल्यासारखा हा प्रकार आहे। हां, त्यामुळं कसं आहे, सर्वसामान्य माणसात या शासनाबद्दल प्रचंड आस्था आहे आणि आम्ही इथं मागच्या जर तुम्ही 15 दिवसाच्या मागं जर पाहिला आबा तर इथं भाजपचं पॅनल उभा राहतं आहे का नाही किंवा उमेदवारी कोण करतं आहे का नाही, त्या विट्याच्या निकालानंतर अशी परिस्थिती होती। पण आज अशी परिस्थिती आहे आबा की आम्ही एकाच एक तोड असे उमेदवार आम्ही दिलेले आहेत। तुम्ही जर आमच्या कर्जे जिल्हा परिषद गटाचा जर विचार केला तर करंजात सुनील शेठ पाटील मोहीचे, ज्यांनी गेली 15 वर्ष मोहीची ग्रामपंचायत चांगल्या प्रकारे चालवली, अशा त्यांच्या सुविध पत्नी प्रियंका सुनील पाटील यांना आम्ही जिल्हा परिषदेची ते उमेदवारी दिलेले। करंजे गणातून शिवाजी माने अण्णासाहेब, ज्याचा प्रचंड लोकसंपर्क आहे, त्यांचे धंदे आहेत, सर्वांच्या संग एक चांगला उत्कृष्ट असा उमेदवार आम्ही दिलेला आहे। आणि ह्या आपल्या जर बलवडी पंचायत समिती गणातून जर विचार केला तर बलवडीचे तानाजीराव पाटील, जे बलवडीचे माजी सरपंच आहेत, त्यांच्या आता पत्नी सध्या तिथं सरपंच म्हणून काम पाहत आहेत, ज्यांचाही कामाचा आवाका मोठा आहे। असे चांगले एकापेक्षा एक आम्ही इथं उमेदवार ताकदीचे दिलेले आहेत। इथून जर पलीकडे तुम्ही बाळवणी गटाचा जर विचार केला तर आळसनगावचे माजी सरपंचाचे चिरंजीव किंवा नितीन राजे यांना आम्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या दोन्हीच्या माध्यमातून कुठं उमेदवार द्यायची अशी चर्चा होत असताना त्यांना आम्ही जिल्हा परिषदेलाच उमेदवारी दिलेली आहे। त्यांचंही काम अगदी चांगल्या जोग आहे। आणि बामणीगावचे सुपुत्र आकाश माने, जे शिवसेनेतून तिथं नाराज होऊन आमच्यात आलेले आहेत मागच्या 15 दिवसात, शिंदे गटाचे ते इथं आलेले आहेत, त्यांना आम्ही पंचायत समितीला आळसण गणातून उमेदवारी दिलेली आहे। आणि मोहनराव धनवडे म्हणून बाळवणी गटातून आमच्या पंचायत समिती गणाची उमेदवारी करतायत। आणि विशेष सांगायचं झालं तर ज्यांनी त्या बाळवणी आणि आळसण गटाचं जिल्हा परिषदेचं 35 वर्ष नेतृत्व केले असे रामरावदादा पाटील, त्यांचे चिरंजीव विलासांना किंवा आनंदराव बापू यांनी आम्हाला या मागच्या 5-6 दिवसात बिनशर्त पाठिंबा दिला आणि ते मंगरुळगाव एक कट्टा आमच्या मागं आलेला आहे किंवा त्यांचा त्या गटात जो गट आहे तो संपूर्ण गट आमच्यात सामील झाल्यामुळं तिथला विजय आम्हाला सुकर झालेला आहे। पुन्हा जर तुम्ही लेंगरे गटातनं बघितलं तर तिथं आम्ही आरतीताई मोरे या ज्या मागच्या बारीत थोड्या अल्पशा मतानं पराजित झालत्या, त्यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे। आणि
लेंगरे पंचायत समिती गटातून भुडचे सरपंच त्यांच्या मंडळी स्वातीताई कदम यांना पंचायत समितीला उमेदवारी दिलेली आहे. आणि पारे पंचायत समिती गटातून तिथं एस सीमध्ये राखीव होतं, तिथं आम्ही प्रियंकाताई साठे यांना उमेदवारी दिलेली आहे. आणि नागेवाडीतून जिल्हा परिषद गटाला सुजाता विजय माने यांना आम्ही जिल्हा परिषदेला उमेदवारी दिलेली आहे. नागेवाडी पंचायत समिती गटातून वर्षाताई सुनील गुरव यांना आम्ही पंचायत समितीची उमेदवारी दिलेली आहे. आणि गारडी पंचायत समिती गणातून जे आता सरपंच आहेत भाग्यनगरला त्यांच्या मंडळी संगीता राजकुमार जगताप यांना आम्ही असे एकाच एक तालुक्यातून आम्ही उत्कृष्ट उमेदवार दिलेले आहेत. त्यामुळं आजच्या तारखेला कुस्ती म्हणाल तर मेरिटवर चालू आहे. खानापूर तालुक्याचे पुरोगामी विचाराचे स्वर्गीय रामराव दादा पाटील हे काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून आज महाराष्ट्रभर परिचित आहेत. पण त्यांच्या कुटुंबाने भाजपला कोणत्या धर्तीवर पाठिंबा दिला? तुम्ही अगदी रास्त प्रश्न विचारलेला आहे आबा. त्यांना तिकीट दे तू म्हणून त्यांचा फॉर्म त्यांनी भरला. म्हणजे शिंदे गटातील सन्माननीय आमदार सुहाजी बाबर यांच्या गटातून त्यांनी आमदारांच्या सांगण्यावरून त्यांनी अर्ज भरला. आणि भरल्यानंतर तुम्हाला आज देऊ उद्या देऊ करत त्यांना शेवटच्या क्षणाला अर्ज काढून घ्यायला लावला. त्यामुळं ते त्यातून संपूर्णतः नाराज झालेले आहेत आणि त्यांनी आमच्याकडे प्रवेश करून थोडक्यात आम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे. म्हणजे थोडक्यात फसवलं. त्यांना फसवलेलं आहे. फसवल्यामुळं ते आता ओपन आमच्या परवा दिवशी आम्ही बाळवणी चंद्रकांत दादांची सभा घेतली. त्या सभेत तरी ते ओपन आमच्या स्टेजवर दोघं भाऊ त्यांचा पुतण्या सरपंच आहे मौरूळला, त्यांनी आमच्याकडे ओपन काम करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे तिथला विजय आमच्यासाठी निश्चित सुकर झालेला आहे. आणि या घाटमाथ्यावर जर म्हणाल तर आज तुम्ही पहा त्यांचं वाद पूर्णतः फिरलेलं आहे. त्यांना एकच आशा वाटते की अंतिम टप्प्यावर काहीतरी मोठा पैशाचा वापर करू आणि निवडून येऊ. ह्याच्या व्यतिरिक्त त्यांचं इथं काही फारसं दिसून येत नाही. आज लहानशा गावातून तुम्ही छत्रपती शिवाजी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाची स्थापना करून अगस्त्यनगरचे आज लोकनियुक्त सरपंच आहात. आमदार गोपीचंद पडळकर, पालकमंत्री चंद्रकांत दादा यांचे निकटवर्ती म्हणून तुम्हाला आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं. ह्या सर्व गोष्टीचा ह्या इलेक्शनमध्ये बराच फायदा होणार का? या गोष्टीचा 1,00,000% आबाला फायदा होणार. कारण कसं आहे, आमदार साहेबांच्या नेतृत्वात किंवा माननीय चंद्रकांत दादांचा वरदहस्त असल्यामुळे आम्ही प्रत्येक गावात आमच्या भाजपचा एक गट तयार करू शकलो. अगदी तुम्ही छोट्या आम्हाला जरी वस्तीवर जरी घेऊन गेला तरी भाजपला मानणारा आम्हाला मानणारा आमची एक टीम तयार झालेली आहे. आणि याचा नक्कीच आम्हाला फायदा होईल असं आम्हाला. काँग्रेसच्या बाल्यत किल्ल्यात तुम्ही भाजपचं कमळ फुलवण्यासाठी भयंकर कष्ट घेत आहे असं गावगाड्यातल्या कट्ट्यावर कुजबुजी चर्चा होऊ लागलेली आहे. हे नक्की का? 100% आहे. आम्ही भाजप हे तळागाळापर्यंत नेतोय आणि हा सर्वसामान्याचा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. तुम्ही जर आबा बघितलं तर तुम्ही काँग्रेस म्हटलं की इंदिराजी गांधी, राजीवजी गांधी, सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी आणि आता येत आहे ते प्रियंकाजी गांधी यांचा पक्ष म्हटलं जाते. तुम्ही शिवसेना म्हटलं की बाळासाहेबजी ठाकरे असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील यांचं येतंय. तुम्ही बहुजन पार्टी जर म्हटलं तर मायावती येते. तसं जर तुम्ही जर भाजप म्हटलं तर हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथं आम्हालाही माहीत नाही की उद्याच्याला आमचा तालुका अध्यक्ष कोण आहे, उद्याच्याला आमचा राज्याचा अध्यक्ष कोण आहे, आमचा देशाचा अध्यक्ष कोण आहे, हे कोणीही सांगू शकत नाही. किंवा उद्या आमचं पंतप्रधान पदाचे उमेदवार कोण आहेत यापुढे आता आज कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळं भाजप हा पक्ष तळागाळापर्यंत जातोय. आज रोजी खानापूर तालुक्यात आमदार गोपीचंद पडळकर, ब्रह्मानंद शेठ पडळकर आज तुमच्याकडं तारणहार म्हणून पक्षासाठी पाहत आहेत. हे निश्चित खरं आहे का? तारणहार म्हणण्यापेक्षा कसं आहे आबा, पक्षाला तुम्ही एक कमळ फुलवण्याचं कष्ट घेताय. हां, नक्की घेतोय. पक्ष आपल्याला कसं आहे, ज्या पक्षाचं आपण नेतृत्व करतोय, ज्या पक्षानं आपल्याला तालुकाभर किंवा मागच्या टर्मला मी सहकार परिषदेचा जिल्ह्याचा अध्यक्ष होतो, हिने आपल्याला तळागाळातून एका छोट्या गावचा सरपंचाला उचलून पाक जिल्ह्याच्या राजकारणात नेलं. आज तालुक्याची सर्व धुरंधर जबाबदारी आपल्या खांद्यावर टाकली. त्या पक्षाचं हित व्हावं, तो पक्ष आपल्या विजयाच्या पारड्यात असावा असं मला वाटणं साहजिक आहे. त्यामुळे मी त्याचं काम करतोय. बोलायचा विषय असा आहे की लाडकी बहीण योजना ही भाजप शासनानं आणलेली आहे. आणि आता परवा चंद्रकांत दादांनी घोषित केलं की ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो आहे आणि महिलाला 1,500 रुपये मिळत आहेत, त्यांना विनातारण 1,00,000 रुपये एक कर्ज मिळणार आहे.
आणि त्या कर्जाची फेड हे स्वतः शासन करणार आहे. ते कसं करणार आहे, तर जे त्यांना 1500 रुपये मिळत आहेत त्यातील महिन्याला 400 रुपये कट करून घेणार आणि त्यातूनच हप्ता त्यांचा जाणार, म्हणजे वार्षिक 4800 रुपये कट होऊन जाणार. आणि त्यांना आता एक रकमी 1 लाख रुपये शासन द्यायची घोषणा परवा चंद्रकांत दादांनी केलेली आहे. एवढा भाजप शासनानं महिलांच्यासाठी विशेष बाबी मनुष्याला सुविधा दिलेल्या आहेत. तर याचा फायदा आम्हाला नक्कीच ह्या निवडणुकीत होईल.